रोज रोज भाजीचं टेन्शन, त्यामुळे आज मी कढी केलती. पण ह्यांनी बोलले, की "नुसती कढी मी कशी खाऊ?" त्यामुळे म्हटलं भजे पण करते, कारण त्याच्यामध्ये टाकून ते खातील. मी इकडं स्वयंपाक ते झाला, किचन ते साफ करेपर्यंत इकडं त्यांनी दुधाची ते तयारी पण केली. कारण ते सोबत असल्यावरच मी पण आता पिते, नाहीतर राहूनच जातं. त्याच्यानंतर हे निघाले कामाला आणि मी 2 मिनिटं जरी थांबले, तरी खूप गरम होतं दरवाजामध्ये. इतकं कडक ऊन आहे सध्या. आणि आता तर काही कूलर आलं आहे म्हटल्यावर तर हवा घेत बसणारच. त्याच्यानंतर दुपारी काय करायचं असा विचार केला. मस्त काहीतरी थंड थंड खाऊ वाटत होतं. तर मी म्हटलं चला आता खरबूज खाऊया. ते बघून तर वाटत होतं, की आता हे खराब निघालं. परत माझ्याकडनं काहीतरी फळ खराब झालंच म्हणून. पण नाही, जेव्हा मी ते कापलं तेव्हा खूप चांगलं निघालं. काही खराब झालं नव्हतं. वरतून फक्त तसं दिसत होतं. परत संध्याकाळी लवकर स्वयंपाक करावा म्हटलं. लवकर किती केलं तरी एवढीच गरमी होती आणि उभा तर किचनमध्ये बिलकुल राहावं वाटत नाही आहे. आता सकाळची कढी भजी होती म्हणून त्यामुळे थोडीशीच बटाट्याची भाजी केली आणि आता आमचं फिल्टर तर आहे, पण टँकरचं पाणी असल्यामुळे पाणी आणायला सुरुवात केलं आहे. तर आजच नवीन बॉटल-बिटल घेऊन यांनी मस्त पाणी पण घेऊन आले आणि आता कूलर आणलं म्हणल्यावर पाणी टाकायचं तर ह्यांचाच नंबर असतो. मी काय टाकत नाही. पण आयतं पाणी टाकलेल्या कूलरची हवा घ्यायला मात्र खूप मज्जा येते. अंघोळ-बिंघोळ करून मस्त हवा घेत बसते.